Praise the Lord, Sister Sylvia. Praise the Lord, Praise Brother the Lord. Bhanga. Praise the Lord, everybody. You can start your live. Yeah. I'm recording also, okay? पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. शक्तिमान आबा पिता, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आजचा हा दिवस तू आम्हाला दिले आहे प्रभू. आणि जसे स्तोत्रकार म्हणतो तसा हा तुझा दिवस आहे प्रभू. आणि तू हा दिवस निर्माण केला आहे प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो की कालच्या दिवसापासून आम्ही शिकत आहोत की आम्ही कशा प्रकारे तुझ्या वचनाशी आज्ञाधारक राहिलं पाहिजे प्रभू. जेव्हा आम्ही तुझ्या वचनाशी आज्ञाधारक राहतो प्रभू, तेव्हा आमच्यासाठी तो कितीतरी हजारो पटींनी प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला भरभराट देत असतो. आणि तू असेही म्हणतो योहान अध्याय 14 वचन 15 मध्ये की जे कोणी तुझ्यावर प्रेम करतात ते तुझ्या आज्ञा पाळतील. प्रभू, आम्ही सर्वजण, आम्हा सर्वांना तू निवडला आहे प्रभू तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी. प्रभू, जो कोणी म्हणतो की जी व्यक्ती म्हणते मी प्रभूला ओळखतो परंतु तुझ्या आज्ञा पाळत नाही तो लबाड आहे, असं तुझं वचन म्हणते. प्रभू, आम्ही तुला ओळखतो ह्याचा एकमेव पुरावा आमच्याकडे आहे, तो म्हणजे आम्ही तुझे वचन पाळतो. ह्या सर्व गोष्टी तू आम्हाला प्रकट केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज जे काही आम्ही उजळणी करणार आहोत प्रभू, जे आम्हाला शिकवलं गेलं आहे ते सर्व आम्ही जेव्हा पुन्हा अभ्यासतो, आम्ही तुझ्या वचनामध्ये अधिकाधिक मजबूत होत जातो प्रभू. आम्ही अधिक बलवान होत जातो. आणि प्रभू, तुझे वचन जे सजीव, सक्रिय आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे प्रभू, ते आमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते. प्रभू, आज जे काही आम्ही रिवाइज करू, ज्या गोष्टींची आम्ही पुन्हा करू, त्या सर्व गोष्टी आम्हा सर्वांना समजल्या आहेत असा आम्ही विश्वास. आणि प्रभू, इकडे हजर असलेली प्रत्येक व्यक्ती पण किंवा युट्यूबवर पाहतात, जे फेसबुकवर पाहतात, त्या सर्वांना प्रभू ह्या टीचिंग समजण्यासाठी सोप्या झालेल्या आहेत असं आम्ही विश्वासाने घोषित करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. सो प्रेज द लॉर्ड. आज आपण सर्वजण ओबिडियन्स ह्या सिरीजला आपण सुरुवात केली आहे. ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकपणा किंवा आज्ञाधारकता. सर्वात पहिलं वचन आपण पाहिलं की योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 मध्ये प्रभू येशू आपल्याला स्पष्टपणे योहानाचे शुभवर्तमान वचन 15 मध्ये माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. सो आणि पुढे वचन 16 म्हणते मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. सो ओबिडियन्स ही अशी एक गोष्ट आहे, एक पुरावा आहे की तो नेहमी आपल्या जीवनाला, जेव्हा आपण आज्ञाधारक राहतो, आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आशीर्वादच मिळत राहतील. हे पहिला पॉइंट आहे. ब्रदरने आपल्याला पॉइंट प्रमाणे शिकवलेलं आहे. सो ओबिडियन्स म्हणजे काय? तर ओबिडियन्स म्हणजे देवाचे वचन जसं सांगतं, जसे प्रभू आपल्याला आज्ञा करतो वचनाद्वारे, त्याप्रमाणेच वागणं. मग परिस्थिती कशी असू दे किंवा माझ्या जीवनामध्ये कुठल्या परिस्थितीत तुम्ही जात आहे किंवा माझी परिस्थिती कशी आहे, माझ्या सभोवताली काय गोष्टी घडत आहेत, ह्याच्याशी आज्ञाधारकतेचा काही संबंध नाही. परिस्थिती कशीही असू दे, आपण सर्वजण प्रभूच्या वचनाशी आज्ञाधारक राहिले पाहिजे. आणि येशू स्पष्ट म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता, प्रीती तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि मग मी पित्याला विनंती करतो, तो दुसरा कैवारी पाठवेल म्हणजे पवित्र आत्मा पाठवेल आणि तो तुम्हा बरोबर सर्व काळ राहील. म्हणजे वचन एका पाठोपाठ एक आपण अभ्यासात गेलो. प्रभू पहिल्यांदा काय म्हणतो की जो कोणी माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. मग जो आज्ञा पाळतो त्याच्यासाठी कोणता रिवॉर्ड आहे? आपण पुढे वाचतो की नंतर जो आज्ञा पाळतो तर मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल, पित्याकडे विनंती करेल आणि तो तुमच्यासाठी अनदर कम्फर्टर म्हणजे दुसरा कैवारी पाठवेल आणि तो तुमच्यामध्ये येऊन सर्व काळ तुमच्या बरोबर राहील. हे आपण कुठे वाचतो? योहानाचे शुभवर्तमान
अध्याय 14 वचन 15 वाचतो. मी पित्याला विनंती करेन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. सो वचन एवढं क्लिअर आहे. म्हणून परिणाम काही असू देत, पण जेव्हा माझ्या जीवनामध्ये एक टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एक प्राधान्यक्रम असतो की मी हे करणार, मी ते करणार, मी ते करणार. सपोज मला दिवसामध्ये 10 गोष्टी करायच्या असतील, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी कोणती करणार, ती माझी टॉप प्रायोरिटी आहे. सो फॉर एक्झाम्पल मी टीचर आहे. सो माझ्या प्रत्येक क्लासमध्ये माझ्या प्रायोरिटीज असतात. म्हणजे मला एका वर्गामध्ये जाऊन 10 गोष्टी करायच्या असतील, तर ती सगळी पहिल्याच गोष्ट करणार आहे. सो ती माझी प्रायोरिटी आहे. किंवा मी एखादी स्टुडंट असेल, मला एक्झाम द्यायची आहे आली आहे. मग मला एका पेपरच्या प्रिपरेशनसाठी मला 10 गोष्टी करायच्या आहेत किंवा 15 गोष्टी करायच्या आहेत, 15 टॉपिक करायचे आहेत. त्यातला पहिला टॉपिक कोणता मी करणार आहे? दॅट इज माय टॉप प्रायोरिटी. सो आपल्या जीवनामध्ये पण अशा प्रायोरिटीज असतात. मग आपल्या जीवनातल्या प्रायोरिटीज मध्ये सगळ्यात टॉप प्रायोरिटी कोणती आहे? सर्वात पहिली प्रायोरिटी कोणती आहे? तर मी देवाचे वचन पाळणार, वचनाशी आज्ञाधारक राहणार. पुढे आपण पाहतो, आणि जर मी वचन पाळलं तर मग स्वर्गीय पिता म्हणजे प्रभू येशू प्राप्ती करेल आणि स्वर्गीय पिता मला दुसरा कैवारी माझ्याकडे पाठवेल, जो माझ्यामध्ये राहील आणि म्हणजे तो सत्याचा आत्मा आहे, कैवारी पवित्र आत्मा म्हणजे, आणि तो मला सर्व सत्याप्रत घेऊन जाईल. हे जेव्हा मी डिसिजन घेतो की देवाचे प्रभूचे कमांडमेंट्स, जेव्हा मी देवाच्या आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतो, त्यावेळेला परमेश्वर काय करतो, तर तो ही गिव्स मी हिज होली स्पिरिट, त्याचा पवित्र आत्मा तो मला देत असतो. अँड नेक्स्ट आपण बघूया. So first thing is obedience is doing anything God commands me to do, regardless of the cost or consequences. काय किंमत मला भोगावी लागेल, काय किंमत मला द्यावी लागेल किंवा काय परिणाम माझ्या जीवनावर होतील त्याची मी पर्वा करत नाही. तर मी काय करते, मी परमेश्वराचं वचन पाळते. मला आवडो किंवा न आवडो, मला कम्फर्टेबल आहे किंवा अनकम्फर्टेबल आहे, म्हणजे मला सोयीचं आहे किंवा गैरसोयीचं आहे, परंतु मी वचन पाळत जाते. आय एम कमिटेड टू डू व्हॉट द वर्ड सेज, आणि वचन जे काही म्हणते ते करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. म्हणजे शब्द मला जे काही सांगतो ते करण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आपण सेकंड पॉइंट घेऊया. ह्याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे, माय ओबिडियन्स टू द वर्ड ऑफ गॉड इज द ओनली ड्युटी. माझं एकच काम आहे, ते म्हणजे मला देवाच्या वचनाशी तसं मला जगायचं आहे. शास्त्र वचन घेतो एक्लेशिएट्स चॅप्टर 12 वर्सेस 13 अँड 14. सो आपण जाऊया उपदेशक ह्या पुस्तकाकडे. सो जुन्या करणामध्ये हे पुस्तक आहे आणि आपलं ते नीतिसूत्रे म्हणजे प्रोव्हर्ब्स नंतर लगेच येतं ते म्हणजे उपदेशकाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो अध्याय 12 म्हणजे शेवटचा अध्याय आहे उपदेशक या पुस्तकामधला. वचन 13 आणि 14. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सो वचन स्पष्टपणे म्हणते की आपण देवाचं भय धरावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात, कारण माणसाचं कर्तव्य तेवढंच एक आहे. मनुष्य कर्तव्य काय म्हणते, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सो आपल्याला एवढंच करायचं आहे. आणि वचन पुढे जाऊन म्हणते, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.
मग आपण एक समजून घेतलं पाहिजे की देवाची माणसाचे एक ड्युटी आहे, म्हणजे कर्तव्य आहे, ते म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं. ते आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि अ, म्हणजे ही जी भीती आहे परमेश्वराची, ही फक्त एकच अशी भीती आहे, पवित्र भीती आहे, जी प्रभूला आपल्याकडून हवी असते. म्हणजे मी एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची नाही, तर मला म्हणजे परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. आणि तेच आपलं एकमेव कर्तव्य आहे. आणि भीती बाळगणं म्हणजे काय? मला प्रभूवर प्रेम करायचं आहे आणि मला त्याच्याबरोबर सहभागिता ठेवायची आहे आणि त्याच्या आज्ञा मला पाळायच्या आहेत. सो आपण ते वचन परत एकदा वाचूया. उपदेशक अध्याय 12 वचन 13 आणि 14. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. सो आपण गोष्ट आपलं कर्तव्य आपल्याला ओळखायचं आहे की आपल्याला प्रभूचं भय धरायचं आहे आणि त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. पुढे आपण जातो तिसऱ्या पॉइंटकडे. माय ओबिडियन्स इज द ओनली एव्हिडन्स दॅट आय ट्रुली नो गॉड. मग कसं कळतं की मी प्रभूला ओळखतो किंवा मी प्रभूवर प्रेम करतो, हे मला कसं कळतं किंवा जग कसं ओळखू शकते की मी प्रभूवर प्रेम करते? त्याच्यासाठी एकच पुरावा आहे, एकच एव्हिडन्स माझ्याकडे आहे, दॅट इज माय ओबिडियन्स. माझा आज्ञाधारकपणा किंवा माझी आज्ञाधारकता. समबडी सेज आय नो गॉड, आणि जर कोणी एखादी व्यक्ती म्हणते की मी प्रभूला ओळखतो, पण माझं आणि प्रभूचं खोल नातं नाही आहे, तर मग ती व्यक्ती लबाड आहे. म्हणजे आपण सांगतो मी प्रभूला ओळखतो, पण माझं आणि नातं, तर मग अशा वेळेला मी बायबल स्पष्ट म्हणते की जो कोणी प्रभूला ओळखतो त्याच्या आज्ञा पाळत नाही, तर ती व्यक्ती लबाड आहे. सो आपण पुढे जाऊया. आणि एक टेस्टिमनी इकडे आपल्याला दिली. टेस्टिमनी अशी होती की अगोदरच्या रात्री ब्रदरकडे एक कपल आलं होतं आणि त्यामध्ये जी स्त्री होती तिने सांगितलं की म्हणजे आदल्या दिवशी त्यांचं मोठं भांडण झालं होतं, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं. आणि भांडण कशासाठी झालं होतं, तर त्याने तिला काहीतरी बोललं आणि तिला ते आवडलं नाही. काहीतरी असे म्हणजे अपमानकारक शब्द बोलले आणि तिला राग आला आणि त्याला बोलली काय-काय. आणि नंतर ते रस्त्यावर त्यांचं भांडण झालं. ते कारमध्ये पुन्हा बसले, परंतु तिकडे पण पुन्हा जोरदार भांडण झालं. आणि घरी गेल्यानंतर तिला म्हणजे तिने काही त्याला क्षमा केली नाही. नंतर तिने ब्रदरना फोन केला, की ब्रदर असं-असं झालेलं आहे. सो ब्रदरने तिला सांगितलं, की "तू क्षमा माग तुझ्या नवऱ्याची." तर ती म्हणाली, "नाही, मला क्षमा मागण्याची काही गरज वाटत नाही. मला म्हणजे मी नाही ते करू शकत." पण ब्रदरने तिला सांगितलं, की "देवाचं वचन जर तू मान्य करते, देवाची आज्ञा पाळते, वचनाप्रमाणे जीवन जगते, तर तुला ते करावं लागेल. तुझी चूक तुला मान्य करावी लागेल." तिने सांगितलं, "ठीक आहे." आणि तिला कळलं जेव्हा तिने प्रार्थना केली, ती प्रभूशी बोलली. प्रभूने देखील तिला तोच म्हणजे तेच सांगितलं, की "तू क्षमा मागावी लागेल तुला." मग अशा वेळी तिने प्रभूकडे म्हणजे प्रभूचा संदेश ऐकला आणि तिने नवऱ्याला फोन केला आणि तिने त्याची क्षमा मागितली. आणि नंतर तिला खूप शांती म्हणजे पीस ऑफ माइंड तिला मिळाली. मग अशा वेळी ब्रदरने आपल्याला ह्या टेस्टिमनीद्वारे एक गोष्ट सांगितली, की जेव्हा आपण प्रभूची आज्ञा पाळतो, त्याच्या वचनाप्रमाणेच जगतो, जरी आपल्याला त्रास होतो तसं करण्यासाठी, तिला त्रास झाला असेल, इतकं काही सोपं नाही. जेव्हा आपल्याकडून चूक होते, तेव्हा आपण सहजासहजी आपली चूक मान्य करत नाही. आपण काय करतो, आपण आपला इगो, प्राईड असतो, गर्व असतो. आपल्याला आपल्यामध्ये आणि तो अहंकार सहसा कोणी दुखावलेला आपल्याला चालत नाही आणि आपण त्या व्यक्तीला क्षमा देखील करत नाही. सो मी पण पूर्वी तशीच होते. मला अ, मीन्स मी मी स्वतः खूप गर्विष्ठ होते आणि मला प्राईड तर होताच आणि मला इगो देखील होता आणि जर कोणी काही बोललं तर मला आवडत नसे. म्हणजे म्हणजे मी सांगते मला चालत नाही बोललेलं. आणि परंतु जेव्हा परमेश्वर आपल्याला असं वाकवतो, आपल्याला बोलावतो, तेव्हा तो
आपलं पूर्ण मोल्डिंग, म्हणजे आपण त्या गाण्यामध्ये बोलतो ना, मेल्ट मी, मोल्ड मी. सो मेल्टिंग पण होते आणि मोल्डिंग पण होऊन जाते. सो तिचं पण प्रभूची आज्ञा पाळणं काही इतकं सोपं आहे का? आता आपण एक थिअरी शिकत आहोत. प्रॅक्टिकल आपल्याला रोज जीवनामध्ये करायचं आहे. ब्रदर जे आपल्याला शिकवत आहेत, म्हणजे मी पण आज टॉकचा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा मी माझ्या मिस्टरना म्हणजे गॉर्डनला सांगितलं, की हे लाइक नॉट बोरिंग, पण एक थिओरिटिकल टॉक आहे. म्हणजे पूर्ण थिअरी आहे याच्यामध्ये. प्रॅक्टिकल आपल्याला प्रत्यक्ष जगायचं आहे. जरी मी किती पॉइंट सांगितले, तरी एका पॉइंटमध्ये मी सांगू शकते, की देवाची आज्ञा पाळणं, टू बी ओबिडियंट, ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्या प्रत्येक पावला-पावलावर मला वचन पाळणं, हे जेव्हा आपण प्रत्यक्ष तसं जगायला सुरुवात करतो, तेव्हाच ते आपल्याला समजू शकतं. आणि की कठीण आहे, पण अशक्य नाही. आणि पुढे जसं आपण वचनाद्वारे ह्याचा अभ्यास करतो ओबिडियन्सचा, आणि ब्रदरने सांगितलं, की हे एक ही क्वालिटी टीचिंग आहे. म्हणजे किती शिकतो त्याला महत्त्व नाही. मी 1 तास शिकले, की 2 तास शिकत बसले, इट्स नॉट इम्पोर्टंट. मी काय शिकले आणि मी किती माझ्या जीवनामध्ये ते वापरत आहे, दॅट इज इम्पोर्टंट. मी अशी थिअरीवर मी कितीतरी 1 तास, 2 तास, 3 तास बोलू शकते. पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मला तसं जीवनात जगायची वेळ येते, तेव्हा मी ओबिडियंट असते का? दॅट इज इम्पोर्टंट. म्हणजे एखादी असं म्हणतो, "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असतात." म्हणजे लोकांना मोठमोठ्या गोष्टी, आपण त्यापैकी काही करत नाही. तसं आपण इथे टॉक घेऊन हे सिस्टर स्मिताने खूप चांगलं काम, आज मी तिचे आभार मानते. सो तिने आपल्यासाठी स्पेशली टॉक्सचे पॉइंट्स आणि फुल टॉकच आम्हाला दिलेला आहे असं रायटिंगमध्ये, टायपिंग करून. सो सिस्टर स्मिता, थँक्स अ लॉट अँड गॉड ब्लेस यू फॉर धिस गुड वर्क. या अँड सो त्याच्यावरून रिव्हिजन घेणं खूप सोपं झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच ती मदत होईल तर आपण व्यवस्थित स्टडी केलं. सो खूप हेल्पफुल आहे, खूप युजफुल आहे. तिने जे काही केलेलं आहे आपल्यासाठी. सो गॉड ब्लेस यू सिस्टर फॉर दॅट. आणि मी जेव्हा बघते, की हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला एकच सांगतात. म्हणजे आज आपण जी काही हाल्फ एन अवरची रिव्हिजन केली, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेऊया, की टू बी ओबिडियंट, सगळ्यांचा सार एकच आहे. एका वाक्यामध्ये मी सगळं टॉक कसं सांगेल, जस्ट वी हॅव टू बी ओबिडियंट. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो योहान अध्याय 14 वचन 15 मध्ये, की जो कोणी माझ्यावर प्रीती करतो, तो माझ्या आज्ञा पाळेल. बस. त्या पलीकडे काही बोलायची गरज नाही. मला वाटतं एका वाक्यामध्येच ह्या टॉकचा सगळा मतितार्थ किंवा सगळा सारांश जो आहे तो आलेला आहे. आणि आपण जातो पुढच्या पॉइंटकडे, की not for us only, the sins of the whole world. Yeah. आणि इकडे आपण अजून एक वचन घेतलं, योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 3 मध्ये आपण वाचतो, की आय थिंक हा पॉइंट आपण एक घेऊया आणि नंतर आपण चौथ्या म्हणजे शेवटच्या पॉइंटकडे जाऊया. योहानाचे पहिले पत्र, 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 3. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून जो त्याच्या आज्ञा पाळीत आहे त्याच्या नाही. हालेलुया. सो वचन स्पष्टपणे म्हणते, वर्स 3 and 4, की जो कोणी प्रभूला ओळखतो असं सांगतो पण आज्ञा पाळत नाही, तो लबाड आहे. आणि जर आपण आज्ञा पाळल्या तर सगळ्यांना समजेल की आपण त्याला ओळखतो. म्हणजे मी त्याला ओळखतो हे कशावरून कळतं? जेव्हा मी प्रभूच्या आज्ञा पाळते. इतकं स्पष्ट वचन आपल्याला सांगते. आणि चौथा पॉइंट आहे, की माझा ओबिडियन्स हा एक बीज आहे. आणि हे बीज जे आहे ते मला 1000 टाइम्स मॅनिफेस्टेशन घेऊन येते. जसं आपण अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहिलं, की त्याने फक्त एक बीज घेतलं. त्याला फक्त एक गोष्ट हवी होती, की त्याला स्वतःला एक मुलगा हवा होता. मुलबाळ नव्हतं. आणि अशा वेळी प्रभूकडून त्याला एकच गोष्ट हवी होती.
काय सांगतो की आकाशातल्या ताऱ्याकडे बघ, समुद्रातल्या किनाऱ्याची वाळू बघ आणि तुला ते तारे मोजता येतील तर मोज, इतकी तुझी संतती मी करेन. आमेन. सो प्रभू त्याला हजारो काय कितीतरी खूप जास्त पटीने प्रभू त्याला आशीर्वादित करतो आणि नंतर तो संपूर्ण इज अ फादर ऑफ नेशन्स म्हणजे त्याला राष्ट्रांचा पिता म्हणून घोषित केलं गेलं आणि अब्राहमने एक बीज फक्त घेतलं, वन सीड, आणि 1000 टाइम्स प्रभूने त्याला त्याचा हंगाम दिला, त्याचं फळ दिलं. इव्हन सिस्टर मरीनाची पण टेस्टिमनी आपण ऐकली की दररोज देवाचं वचन घेत होती आणि स्वतः शिकवत होती. शी वॉज फीडिंग हरसेल्फ विथ द वर्ड ऑफ गॉड आणि हळूहळू तिचा प्रवास सुरू. तिने जास्तीत जास्त लोकांना ती आज ख्रिस्त देत आहे. सो तिने एक बीज घेतलं, वचन घेतलं आणि प्रभूने हजारो पट केलं आणि तिच्याद्वारे हजारो लोकांना आशीर्वादित केलं गेलं. आणि रोमन्स 8:14 म्हणते की जे कोणी आत्म्याच्या देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जातात ते सगळे प्रभूचे पुत्र आणि कन्या आहेत. आपण सर्वजण प्रभूचे पुत्र आणि कन्या आहोत कारण आपण त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे चालवले जात आहोत. आणि आपण पुढचा एक पॉइंट घेऊया. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 1 मध्ये वचन सांगते, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. सो ही आपली सेवा आहे. इकडे आपण बघतो की जितका आपण देवाच्या बाय द मर्सी ऑफ गॉड यू प्रेझेंट युअर बॉडी ॲज अ लिव्हिंग सॅक्रिफाईस. आपण लिव्हिंग सॅक्रिफाईस म्हणजे काय? जिवंत यज्ञ म्हणून आपले शरीर अर्पण करतो. ह्याचा अर्थ काय? तर आपण आपल्या ह्या ज्या शरीराच्या इच्छा आहेत किंवा वासना आहेत त्यांना मारून टाकतो आणि आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करतो. स्वतःच्या वासना किंवा दैहिक ज्या वासना आहेत त्या मारून टाकतो, तितके जास्त त्यामध्ये वाढत जातो आणि जितक्या आपण जास्त पावित्र्यामध्ये वाढतो तितक्या आपली आपली जी वर्शिप आहे, आराधना आहे, ती प्रभूला एक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारणीय अशी बनत जाते. आणि जितक्या आपण जास्त आत्म्याने आणि सत्याने प्रभूची आराधना करतो आणि आपण जागतिक म्हणजे जगाचं ज्ञान जे आहे त्याद्वारे नाही तर आपण वचनाच्या ज्ञानाद्वारे प्रभूची आराधना करतो. हा खरा ओबिडियन्स आहे. ख्रिस्ताशी अशा प्रकारे आपण आज्ञाधारक राहतो. आणि माझ्या मनाला दररोज आय शुड रिन्यू माय माइंड डेली. दररोज कसं ओबिडियंट राहून प्रभूच्या वचनाशी अँड कंटिन्युअल इन्स्ट्रक्शन्स ऑफ गॉड, सूचना आहेत त्याच्या वचनामध्ये दिलेल्या, त्याच्याशी मी पूर्णपणे आज्ञाधारक राहिलं पाहिजे. आणि माझं शरीर जे आहे ते प्रभूसाठी मी पवित्र आणि ग्रहणीय देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण केलं पाहिजे. आणि गॉस्पेल जे आहे 2 भागात डिवाइडेड आहे, येशू आणि त्याच्या टीचिंग्स. जे कोणी येशूवर प्रेम करतात त्यांनी त्याच्या शिकवणुकीवर प्रेम केलं पाहिजे. खूप अशा मिनिस्ट्रीज आहेत ते येशूवर खूप प्रेम करतात, मात्र त्याची जी टीचिंग्स आहेत त्या घेऊन ते चालत नाहीत. आणि मग अशा वेळी आपण खऱ्या अर्थाने जर आपण म्हणतो की जर मी येशूला घेऊन मी चाललो, म्हणतो जो कोणी माझ्यावर करतो माझ्या आज्ञा पाळेल, म्हणजे येशू आणि त्याची शिकवणूक आपण वेगळी करू शकत नाही. ते दोन्ही एकच आहेत. जर मी येशूवर प्रेम करतो तर मी त्याच्या आज्ञांवर पण प्रेम करतो. मी तसंच जीवन जगत जातो. जसं आपण जोशुआ 1:8 आपण पाहिलं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखात सदैव असू दे. तू रात्रंदिवस त्याच्यावर मनन चिंतन कर आणि मग आपण बघतो प्रभू आपल्याला सर्व मार्गामध्ये भरभराट देईल. आणि प्रभूचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला श्रीमंत बनवत असतो आणि आपल्याला भरभराट देत असते. जगामध्ये 2 प्रकारची भरभराट आहे. पहिली जागतिक आणि दुसरी परमेश्वराकडून येणारी. सो आपण पाहतो की जागतिक भरभराट जी आहे ती हे सोबत घेऊन येत असते जर ती चुकीच्या मार्गाने मिळवली असेल. परंतु परमेश्वर पाहतो त्यासाठी आपण एक स्क्रिप्चर घेतला. इट वॉज प्रोव्हर्ब्स ना सिस्टर मरीना? या
प्रॉव्हर्ब्स अध्याय 10 वचन 22 म्हणजे नीतिसूत्रे अध्याय 10 वचन 22 मध्ये आपण ते सुंदर वचन वाचतो. पटकन वाचूया ते. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. सो समृद्धी जी आहे परमेश्वराच्या आशीर्वादाद्वारे मिळत असते आणि समृद्धी बरोबर त्या प्रॉस्पेरिटी बरोबर तो कष्ट देत नाही. हे पॉइंट आपण पाहिजे. सो मला वाटतं हा जो आज्ञाधारकतेचा रिव्हिजनचा क्लास आहे तो आपणा सर्वांना समजला असेल आणि आपण जे 4 पॉइंट्स अभ्यासलेले आहेत ते आपण नीट लिहून घेऊया. ज्यांना कोणाला अजून डिटेलमध्ये अभ्यासायचं असेल हा टॉक तर त्यांनी कालचं जे आपले सेशन आहे JCILM मराठीवर ते सेशन बघा आणि नीट अजून तुम्ही जास्त सखोल ह्याचा अभ्यास करू शकता. आता आपण समारोपाची प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. हे स्वर्गीय पित्या सर्वशक्तिमान आबा पित्या, खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू की आज आम्हाला जसा एखादा शेतकरी जसं आणि त्याला शेतामध्ये खजिना सापडावा प्रभू, तसे आम्ही दररोज तुझ्या वचनामध्ये खोल खणत जातो आणि आम्हाला स्वर्गीय राज्याची ही अनमोल संपत्ती प्रभू सापडत जाते. प्रभू ह्या दिवसामध्ये आम्ही शिकत आहोत आज्ञाधारकतेबद्दल प्रभू. प्रभू जर खरोखर आम्ही तुझ्यावर प्रेम करतो तर तुझ्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजेत, कारण तुझे वचनच तसं म्हणतं. आणि जर आम्ही तुला ओळखतो असं म्हणतो परंतु तुझे वचन पाळत नाहीत प्रभू तर आम्ही लबाड आहोत. प्रभू आम्हाला क्षमा कर. कधी कधी आमच्या तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत नाहीत प्रभू. आमच्याकडून चुका होतात प्रभू. वचन माहीत असून सुद्धा प्रभू आम्ही चुकीच्या मार्गाने चालत असतो प्रभू. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. कधी कधी आम्ही अज्ञानी असतो तुझ्या वचनाबद्दल. कोणी आम्हाला त्याची जाणीव करून देत नाही प्रभू. अशा वेळेला नकळत आमच्या हातातून चुका घडतात प्रभू. त्याबद्दल प्रभू आम्ही तुझी क्षमा मागतो. आणि प्रभू जर आता आम्हाला वचन समजलेलं आहे की जसं अब्राहमाने एक बीज घेतलं आणि त्याचा हजारो लाखो पटीने प्रभू तू त्याला भरभराट दिली प्रभू, तसं आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही एक साधं वचन घेतो प्रभू त्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये हजारो पटीने प्रकटीकरण तू घडवून आणतो. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. प्रभू आजची टीचिंग रिव्हिजन आम्ही घेतली आहेत असं मी विश्वासाने घोषित करते. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसे प्रारंभी तसे आता आणि युगानुयुग होवा आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. God is good all the time and all the time God is good. Hallelujah. Praise God, Sister Sylvia. Thank you so much for the amazing translation, and thank you, Sister Smita, for the amazing notes. Praise God. I'm going to put off the live.